मम्मा प्लीज पाणीपुरी बनव ना प्लीज. पाणीपुरी खायची आहे? हो. ओके, बनवते. तर आता इथे मी लसणाची पाके घेतली आहे, 2-3 मिरच्या घेतल्या आहे, कोरिअँडर घेतला आहे, थोडेसे पुदिन्याचे पानं घेतले आहे, चिंच घेतली आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरतं. सेंधव मीठ टाकलं आहे, धणे पावडर टाकलं आहे, तिखट टाकलं आहे आणि चाट मसाला टाकला. तर मी 1-1 टीस्पून सगळं टाकून घेतलं आहे. त्यानंतर याला ग्राइंड केलं होतं. आता ग्राइंड केल्यानंतर त्याला छान असं गाळणीने गाळून घेतलं होतं. तर तुमच्याकडे मोठी गाळणी असेल तुम्ही त्याच्यातून गाळून घ्याल तर लवकर होते. माझ्याकडे नव्हती म्हणून मी छोट्याच गाळणीने गाळलं. तर इथे मी आलू असे बॉईल करून ठेवले होते आणि चणे पण मी बॉईल करून ठेवले होते. तर मी यामध्ये मिक्स केलं आहे आणि यामध्ये मी जास्त काही टाकलं नाही, थोडंसं तिखट आणि मीठच टाकलं आहे, कारण तर निम्मी आमची एक छोटी आहे आणि तिला जास्त स्पाइस ती खात नाही. त्यामुळे मी फक्त 2च इन्ग्रेडियंट टाकले आणि तिखट टाकलं तर थोडंसंच टाकलं आहे. तर ती खाईल अशी, कारण आजची पाणीपुरी फक्त तिच्या डिमांडनी बनलेली होती, तिला आवड आली होती तर ती मागे लागली होती सकाळपासून. तर मी ही पुरीचं पॅकेटच घेऊन आली होती विकत, तर तिला इन्स्टंट बनवून द्यायचं होतं म्हणून. तर तुम्ही एकदा यानुसार पाणी बनवून पहा, खूप टेस्टी झालं होतं पाणी. त्यानंतर इथे मी सगळ्या अशा पुरी तळून घेतली होती. तर मी तळत होती तेव्हाच ती मला येऊन मागत होती आणि एक तिचं खाणं सुरू झालं होतं. तर तुम्ही बघू शकता ही पुरी पण छान वाटते पाणीपुरीसोबत, पण पाणीला चांगलं टेस्ट आलं होतं, खूप छान झालं होतं पाणी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे मी आपल्या पुरी पूर्ण तळून घेतलेल्या होत्या. तर आता इथे मी सगळं टेबलवर असं सेट करून ठेवलं होतं. तर आता मी इथे यामध्ये थोडासा कोरिअँडर आणि कांदा टाकून घेतला आणि थोडंसं लिंबूचा रस टाकला होता अर्धा. तर इथे याला फिरवून घेतलं होतं छान. तर इथे मी आता वीरला सर्व करत आहे. तर नेहमी ते फक्त गोड चटणीसोबतच खाल्लं होतं, ते तिखट पाणी खात नाही त्यामुळे. तर खूप छान अशी टेस्टी पाणीपुरी झाली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि वीरला आणि निमीला तर खूप आवडली होती. तर त्यांनी तर पाणीपुरीच खाल्ली होती, नंतर जेवण पण केलं नाही, नुसतं पाणीपुरीवरच होते ते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? इझी आणि सिंपल. माझ्याकडे लाल चटणी बनवून होती म्हणून मी काही लाल चटणीची रेसिपी टाकली नाही आहे. तर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर पाणीपुरी कुणाची फेवरेट आहे नक्की कमेंट करून सांगा. माझी तर खूप फेवरेट आहे. मला रोज दिलं तरी मी नाही म्हणणार नाही, माझी एवढी फेवरेट आहे. आणि निमीला पण आमच्या खूप आवडते, पण ती तिखट पाणी नाही खात. कधी खाते कधी नाही खात, पण आज तिने फक्त गोड पाण्यासोबतच खाल्लं होतं, गोड चटणीसोबत. तर तुम्ही बघू शकता ती स्वतः एन्जॉय करत होती आणि ती पूर्ण एकदाच खायचा प्रयत्न करत होती, पण तिला ते जमलं नाही कारण पुरी मोठी होती. तर भेटूया अशा सिंपल इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय.